नमस्कार. आज आपण पौष्टिक खिचडी करतो आहोत. त्यासाठी लागणारी ही 1 वाटी तांदूळ धुवून घेतलेले आहेत. ही 1 वाटी सालीची मुगाची डाळ घेतलेली आहे. ती थोडा वेळ अर्धा तास भिजत टाकायची आणि लागणारी ह्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत फोडणीला. लसूण घेतलाय चिरून, कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय 1 चिरून, आलं थोडंसं बारीक चिरून घेतलंय, 4 लवंगा घेतल्यात, कढीपत्ता घेतला आणि कोथिंबीर घेतली. कुकर गॅसवरती गरम केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला तूप घालायचंय. तूप तुमच्या अंदाजाने घाला आणि ह्याच्यावरती 4 लवंगा ज्या आहेत ना त्या टाकायच्या आहेत. मिश्रणाच्या डब्यातले 2 चमचे जिरं टाकायचे. गॅस स्लो ठेवायचा तूप तापल्यानंतर आणि पाव चमचा हिंग टाकायचे. त्याच्याच वरती आपल्याला ही लसूण जी चिरून घेतलेली आहे ना ती टाकायची आहे. लसूण थोडी मिक्स झाल्यानंतर ही मिरची आहे ना ती टाकूया. कढीपत्ता घालायचा आहे. आता हा कांदा घालूया. कांदा छान असा गुलाबी झाला ना का आपल्याला ही जी डाळ धुवून भिजत ठेवून डाळ घेतलेली आहे ना मुगाची ती घालायची आहे. डाळ परतून झालेली आहे. त्याच्यावरती हे तांदूळ भिजवलेले धुवून घेतलेले ते घालायचे. का त्याच्यावरती हळद घालायची आहे. मिश्रणाच्याच डब्यातला 2 चमचे घालायचे आणि त्याच्यावरतीच हे आलं टोमॅटो घालायचंय आणि छान मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे तांदूळ आणि डाळ घेतलेली ना तीच या 5 वाट्या आपल्याला पाणी घालायचंय. खिचडी ही थोडीशी मऊच करायची आहे. बघा 5 वाट्या पाणी घालून झाल्यानंतर मिक्स केली. आता ह्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर भरपूर घालायची, त्याचा स्वाद छान येतो. थोडी आहे ना धणा जिरा पावडर 1 चमचा टाकायची आहे. त्याचा स्वाद छान येतो. मिक्स करून छान आता कुकरला 3 शिट्ट्या मीडियम वरती घ्यायच्या आहेत झाकण लावून. हे बघा झाकण उघडूया. छान आपली खिचडी झाली. ही पहा आपली खिचडी तयार आहे. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.